मॅचला सुरुवात. फलंदाज तयार स्ट्रायकिंग इन वरती. गोलंदाज राज राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. जर आपण पाहिलं हाफ ट्रॅकर डिलिव्हरी तिथे लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राजची पहिला बॉल जो मात्र आलेला आहे डॉट. सुरुवात चांगली झाली आहे. टीम मिले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट टीम अरुण स्मृती, दक्ष 11 खोपिवली न्यू यंगस्टर आहे त्या टीम मध्ये सध्याच्या घडीला. ओ रिव्हर्स खेळलेत. फटका चांगला अल्टी पलटी आणि त्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार आला बॅटर रोहनच्या बॅटमधून. शफल झाले. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळत आहे. सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 5 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिला डॉट त्यानंतर चौकार आपण पाहिला. त्यानंतर ही सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकिंग इन वरती. उमेशला आपण पाहता सध्याच्या घडीला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅटची एज आणि त्यानंतर रिले कॅच झाली असती. अगदी जर आपण पाहिलं तर वेगवान चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू टेक ऑफ घेत असताना तिथे एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय गोलंदाज राजला. बॅटची कडा आणि त्यानंतर एसटी रक्षण थोडं खराब. बॅकअप आलं आणि तिथे देखील झेल मात्र सुटला जातो. एक जीवदान मिळालं या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटर उमेशला. फलंदाज तयार स्ट्रायकिंग इन वरती. शफल झालाय. ऑन साईडला खेळलाय. फटका चांगला खाली क्षेत्र निवडलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उमेशच्या बॅटमधून आलाय. हा दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला. त्याचबरोबर जसे गावचे युवा उद्योजक राहुल दादा विशे यांच्याकडनं खोपले टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. फलंदाज तयार. वाडव्या बॅट ऑन साईडला. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. उमेशच्या बॅटमधून 1 मोर बिग हिट 1 मोर 4. 4 धावा चौकार. खेळ समाप्त झालाय. 13 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. अरुण स्मृती, दक्ष 11 खोपिली संघाची आणि खोपिली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तसे गावचे युवा उद्योजक तथा सुंदर आणि हिराबाईलाचे मालक राहुल दादा विषय, त्याचबरोबर त्यांचे छोटे बंधू केतन दादा विषय, त्याचबरोबर युवा नेतृत्व जसे गावचे समाजसेवक देवेंद्र दादा बांगर यांच्याकडनं खोपिली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चौकार 1 सिंगल 2 डॉट बॉल आपण पाहिलेत या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये. आणि आता पूर्णपणे जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळतीये. तुषार येत आहेत. पहिलाच बॉल लाईन चेक केली जाते मैदानाच्या आतमध्ये. या सिडीज व्हाईट बॉल पंचांना हा चेंडू घोषित केला कारण लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आणि 1 अतिरिक्त धाव जी मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळला. बॅटर रोहनच्या बॅट मधून आलाय. हा उत्तुंग डायनामाइट हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. खोपिवली गावाला आनंद देणारा हा षटकार. चांगला बॉल शॉट ऑफ गुडलेत वरून टेक ऑफ घेत असताना सडनली राईज झालाय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी जर आपण पाहिलं तर नाकाच्या जवळला चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल
मिनी कमबॅक गोलंदाज तुषारचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. षटकारानंतर हा डॉट बॉल त्यांना हाताळला. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे जर आपण पाहिलं तर फटका चांगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंड कडे धावत होता खऱ्या अर्थानं बॅटर रोहन. पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. अगदी जर आपण पाहिलं बॅटचं इनर एज, त्यानंतर यष्टीरक्षक थोडे फंबल होतात, बिग झाले, त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळतं. फलंदाज तयार. समोर ठेवला मिनी हेलिकॉप्टर, मिस टायमिंग, व्हाट अ कॅच. सुंदर झेल जो मात्र टिपला जातो आणि मॅचची प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. फलंदाज रोहन या मॅच मध्ये परतलाय मागे. तीन टॉप मिडल ऑर्डर मध्ये मिडल ऑर्डरचा बादशाह प्रतीक हुमनेला आपण पाहता आता स्ट्रायकिंग एंड वरती. 22 धावा. सुरुवात खऱ्या अर्थानं चांगलीच राहिली या मॅच मध्ये. अरुण स्मृती दक्ष 11 खोपोली या संघाची टॉस या संघानं हरलाय. बॅटिंगसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि चांगली बॅटिंग आपल्याला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज दाखल होता स्ट्रायकिंग एंड वरती. ओ चांगला बॉल, प्रॉपरली यॉर्कर. तिथे बॅकलिपला खाली होत असताना फक्त हलक्या हातानं पुश केलाय. पुश करो और खुश रहो. सिंगल आली आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 23. 23 धावा धावफलकावरती परफेक्ट ट्रॅक वरती चालत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अरुण स्मृती दक्ष 11 खोपिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश ट्रॅकिंग एंड वरती तयार. ओबी गेट करण्याचा प्रयत्न, स्लॉट मध्ये होता चेंडू. अगदी जर आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर उडलाच नाही. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. अगदी जर आपण पाहिलं तर स्लॉटमध्ये चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालंच नाहीये आणि संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची लई लूट झाली. त्यानंतर आपण पाहू शकता या ओव्हरची सुरुवात देखील वाईट आणि षटकारानं झाली होती, परंतु कमबॅक केले गेले मैदानाच्या आतमध्ये. स्पेशली तुषार या गोलंदाजाला आपण पाहिलं. जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. ओ रोहितचा पहिलाच बॉल ऑफस्टिकला सोडून चाललाय. व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केला. एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या 24. 24 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार. प्रतीक स्ट्रायकिंग एंड वरती. शॉट ऑफ लेनचा बॉल, फटका त्याच्यावरती दमदार. प्रतीक हुमनेची पॉवर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आक्रमण केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर दिशाहीन चेंडू होता जिथे वाईट घोषित केला. त्यानंतर हाफ ट्रॅकर चेंडू शफल झाले होते आणि प्रतीक हुमनेचा हा ट्रेडमार्क शॉट, फटका त्याच्यावरती दमदार डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मॅक्सिमम हिट. फलंदाज तयार. स्ट्रायकिंग वरती प्रतीक.
शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा रेषे पार. मिडल ऑर्डरचा हा बादशाह आहे. नाव आहे प्रतीक हुमने. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 षटकार. ओ पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर सफल झाले होते. त्यानंतर गोलंदाजानं तिथे फॉलो केला. रोहित मिनी कमबॅक आपण म्हणूयात. पहिला वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. इथे देखील त्यानं पाहिलं की प्रतीक थोडा सफल होतो. एक चांगला बॉल त्यानं अटेम्प्ट केला, डॉट बॉल, जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे जर आपण पाहिलं तर फुल लेनचा चेंडू होता. अगदी जर आपण पाहिलं तर लाईन तिथे खराब आहे. व्हाईट बॉल, जो मात्र पंचानं घोषित केला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 37 धावा. या स्थळांवर रेफर केला जातो बेस्ट ऑफ हाईट साठी. पाटिंग कन्नड संघानं हा रिव्ह्यू घेतला. यस, अंपायर्स कॉल. नो बॉल. यस इट इज नो बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिट चेंडू आता प्रतीक हुमने साठी संधी आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. इथे संधी आता उपलब्ध झाली आहे. संधीचं सोनं प्रतीक करेल का हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 37 धावा आहेत. अरुण स्मृती दक्ष 11 खोपिवली हा संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. ओ इथे जर आपण पाहिलं तर सेकंड बीमर म्हणजे आता गोलंदाज चेंज करावा लागेल. फ्री हिट कंटिन्यू राहील. आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं 2 षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर क्रिएट झाला होता गोलंदाज रोहित वरती. त्यानं 2 बीमर हाताळलेत या ओव्हरमध्ये. आतापर्यंत लीगल चेंडू हाताळले गेले तब्बल 3. आता 3 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर या मॅच मध्ये केला जाईल. 38 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये रोहन करून दिला. त्यानंतर त्याला फिनिशिंग टच देत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रतीक हुमने. त्याच्या बॅटमधून मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. फ्री हिट बॉल, स्ट्रायकिंग वरती फलंदाज तयार. फटका दमदार. फ्री हिट वरती हा फ्री टोला. वॉट ऑफ फिल्डिंग. इथे जर आपण पाहिलं तर फटका चांगला होता. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित होते. यस इट इज सिक्सर. षटकार. प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खेळाडूवृत्ती पहा. खऱ्या अर्थानं जे खेळाडू होते त्यांना देखील माहित होतं की अगदी जर ज्यावेळेस त्यांचा हात चेंडूला स्पर्श झाला त्यावेळेस ते लँड होते अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 44 धावा आहे स्कोर कार्ड वरती. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामधले. इथे लाईन चेक केली जाईल. यस इट इज व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते मैदानाच्या खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती 45 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आडव्या बॅटनं खेळलेत. फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव क्विकली घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न उमेशनं थांबवलं प्रतीकला. एकच धाव या बॉलवर आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 46 धावा. सेहेचाळीस धावा आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती. फलंदाज तयार उमेश. ओ इथे पुन्हा एकदा खराब लाइन, खराब लेंथ, दिशा से भटके खजूर में अटके मिले फटके.
एक अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा या मात्र धावफलकावरती सध्याच्या घडीला. बॅटर तयार. बॅकफूट वरती आलेच फटका तिथे चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. टिप एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप बॉल आहे आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातात महत्वपूर्ण या 2 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते या अरुण स्मृती दक्ष 11 खोपोली हा संघ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49 49 धावा आहेत धावफलकावरती. काय सुरुवात केली आहे स्पेशली जो सलामीसाठी गेला होता षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आलाय तिथून चांगली सुरुवात मिळाली. त्याची विकेट गेली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रतीक हुमने. त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धावांची कोंडी फुटली आणि आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49 धावा आहेत. कुणाला येतात पहिलाच बॉल बीमर आणि त्याच्यावरती प्रतीक हुमनेचा तडाखा. चेंडू सीमा पार फायपर पंजा 5 धावा. फ्री हिट चेंडू फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं खेळलेत मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळेल. फुल लेनचा बॉल इथे बिगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहू शकता या बॉलवरती एक सिंगल जी मात्र घेतली जाते. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 55 धावा आहेत धावफलकावरती. काय बॅटिंग केली या मैदानाच्या आतमध्ये भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप झाली. रोहन बाद झाल्यानंतर फुल टॉस बॉल उमेश साठी आडव्या बॅटनं खेळलेत. ओवाडा कॅच 1 हँडेड टेकन बाय फिल्डर. विकेटचं पतन. फलंदाज उमेश देखील या मॅच मध्ये बाद. ऑन फील्ड जो डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाईल कारण फेम मध्ये आलेलाच नाही हा चेंडू. मागे प्रेक्षक वर्ग आहे आपण जर पाहिला असेल तर आमच्यापर्यंत निर्णय कळवा. बॉल फटका तिथेच चांगला. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारल्या मुसंडी. धावा मिळतील 4 उमेशच्या बॅट मधून. षटकारानंतर हा खणखणीत चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात 65 धावा आणि एक नवीन रेकॉर्ड या स्पर्धेचा जो मात्र कायम झालाय. 62 धावा या स्पर्धेचा सर्वाधिक स्कोर होता परंतु दोस्तो आता स्कोर जर आपण पाहिला तो हा रेकॉर्ड तोडला जातोय. टीम खोपोली संघाच्या माध्यमातून 65 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. त्याचबरोबर सन्माननीय साईदादा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उपसरपंच धानिवली यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आपण करत आहोत. 65 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये प्रतीक हुमने.
10 चेंडू त्याने खेळलेत आतापर्यंत 25 धावा वरती तो नॉट आउट खेळतोय. तर एका बाजूला उमेश 7 चेंडू त्यानं फेस केलेत 20 धावा त्याच्या बाटमधून आलेल्या आहेत. रोहनची कामगिरी देखील सुरुवातीला चांगलीच राहिली आहे. फलंदाज तयार. ओ इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न अगदी जर आपण पाहिला चेंडू पाठवरती अदलला. क्विक सिंगलचा कॉल होता प्रति घुमनेचा. लेग बायच्या स्वरूपाने आलेली ही सिंगल रन आणि संघाची धाव संख्या 66 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. ओ इथे चांगला बॉल परंतु वाईट साडी. अंपायर्स कॉल रिव्ह्यू जो मात्र घेतला जाईल. टॉस जो मात्र केला जाईल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. मनु स्पोर्ट्स बोरगाव टीम कॅप्टन आणि संदीप 11 डेहनोली संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा लगेच. यस इट इज व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. 67 धावा आहेत सध्याच्या घडीला. समोर ठेवला समोर मारला मिस टायमिंग. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा या बॉल वरती इझिली कंप्लीट करत असताना हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 69 69 धावा आहेत मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आत. अरुण स्मृती दक्ष 11 खोपोली संघानं विकेट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती मिळाली ती सफलता. सेलिब्रेशन थोडं झालं परंतु 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 69 धावा आणि 70 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय टीम मिले संघासमोर. बॅटिंग अतिशय चांगली राहिली पहिल्या डावामध्ये. रोहन चांगला स्टार्ट मिळवून दिला. त्यानंतर 2 फलंदाजांच्या माध्यमातून भागीदारी झाली पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर पहिल्या डावामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली. अरुण स्मृती दक्ष 11 खोपोली संघानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा रेकॉर्ड देखील ब्रेक केलाय. 62 धाव्यांचा रेकॉर्ड होता खऱ्या अर्थानं येत्या 2 दिवसांमध्ये आणि तिसऱ्या दिवसामध्ये या संघानं तब्बल स्कोर कार्डवरती अंकित केल्या धावा 69. 70 धाव्यांचं टार्गेट. हे टार्गेट बनवलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया सुनील शेलके सर यांना. तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. थँक्यू सो मच. टॉस जो मात्र केला जाईल 2 संघाच्या दरम्यान. एका बाजूला मनु स्पोर्ट्स बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट संदीप 11 डेहनोली या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जो मात्र केला जातोय. हॅलो हॅलो यस टॉस जो मात्र केला जातोय दुसऱ्या फेरीतील ही हिली लढत मान्यवरांच्या शुभ असते. एका बाजूला मनु स्पोर्ट्स बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट संदीप 11 डेनवली या 2 संघाच्या दरम्यान जी मात्र नाणेफेकी केली जाते. हेड असा कॉल होता परंतु टेल. मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या कर्णधारानं टॉस जिंकलाय.
प्रथम तर तुमचा निर्णय काय? बॅटिंग. यस, बॅटिंग करण्याचा निर्णय. सातत्याने आपण पाहतो ज्या ज्या वेळेस कोणताही कर्णधार टॉस जिंकतो त्यावेळेस ते क्षेत्ररक्षणच निवडतात, परंतु आपण बॅटिंग घेतली याच्या मागचं कारण? याच्या आधी आम्ही 3 सामने हारलोय फिल्डिंग करून पहिले. आता बघू बॅटिंग करू. सो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्यानंतर खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला संदीप 11 डेनोली संघाचे कर्णधार आहेत. टॉस तुम्ही हरलाय, तुम्हाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो, परंतु चांगलं झालं त्यांनी बॅटिंग घेतली. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 30व्या पर्वामध्ये ही स्पर्धा प्रवेश करते. या आयोजन आणि नियोजनाबद्दल तुमचं म्हणणं काय? आयोजन खूप छान आहे, खूप सुंदर आयोजन आहे. दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा देऊ. टॉस जिंकलाय मनु स्पोर्ट्स बोरगाव क्रिकेट संघानं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात सुनील शेरके सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, ज्याचा पहिला डाव संपलाय. प्रथम फलंदाजी झालेली आपण पाहिली सारबी 11 खोपिवलीची आणि त्याने धावपलकर धावा जोडलेले आहेत 69. धावांचं भलं मोठं टार्गेट, मॅसिव्ह टार्गेट इथे चेस करावं लागेल बॅटिंग करत असताना मिले या टीमला. विकास आणि तुषार ही सलामीची जोडी, त्यातील एकाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. पहिल्या चेंडूने घेतलेला आहे इथे यष्ट्यांचा वेध. क्लीन बोल्ड, बॅटर आउट. आज नितीनने वेलकम भाऊ शेळके, आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. गोलंदाज नितीन गोलंदाजी करतायत. पहिले षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्याची संधी त्याने निर्माण केली. फलंदाजाला बाद केलं, बॅकफुटला ढकललं होतं. टॉपेज मागच्या बाजूने चेंडू निघून जातोय. नशिबाच्या काही धावा इथे या धावपलकाला गरजेच्या आहेत, कारण तब्बल 70 फलंदाज प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. क्रमांक 3 साठी खेळण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. बघा, या पद्धतीची जी टार्गेट्स असतात ती फलंदाजाला शांत बसू देत नाहीत. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचं खुलं इन्व्हिटेशन त्यांना देतात आणि त्यामुळे फटकेबाजी कधी कधी होत असते. परंतु मग अखेरीस अंतिमतः बऱ्याचदा गोलंदाजी करणारा संघच इथे तो सामना जिंकत असतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा काही रेकॉर्ड्स काही तासापुरताच मर्यादित राहिले. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यानचा तो वन डेचा सामना आपल्याला आठवतो, जिकडे हर्षल गिब्सची फलंदाजी अत्यंत दर्जेदार झाली होती. 436 धावा कोणी विचारही केला नसेल. 3.5 तासामध्ये तो रेकॉर्ड ब्रेक झाला होता. त्यामुळे क्रिकेटने अशा अनेक सामने आपल्याला जरूर दाखवलेले आहेत. परंतु मग प्राप्त परिस्थितीनुसार किंवा मग तुमच्या फलंदाजीच्या स्तरानुसार, गोलंदाजीच्या मेरिटनुसार आपण त्या सगळ्या गोष्टी बोलत असतो किंवा त्याचा अंदाज व्यक्त करत असतो, त्याचं वक्तव्य करत असतो. समोर खेळलेत, फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आफ्टर वन बाउन्स ओव्हर दी फेन्सेस 4 रन्स. फलंदाजाच्या बॅटमधून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला, हलकीशी अपील रेज होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक संपलं.
धाबा 70 बनवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रत्युत्तरादाखल 12 धाबा बनवता आलेल्या आहेत फलंदाजांना. 70 धावा बनवणं म्हणजे मग राईट फ्रॉम द बिगिनिंग तुम्हाला 17.5 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या आहेत. असं होतं की 1-2 षटकं तुम्हाला अशी मिळतात की ज्यामध्ये तुम्ही 17, 18, 20 धावा कुठता. परंतु एकच गोष्ट महत्वाची संदीप, की चारही गोलंदाजांच्या वर तुम्हाला त्याच पद्धतीचं आक्रमण उभारता येईल का, हा फार मोठा प्रश्न आहे. त्याचमुळे मग तिथे तोच डिफरन्स क्रिएट होतो आणि मग गोलंदाजी करणारा संघ अशा सामन्यामध्ये बऱ्याचदा वरचढ होत असतो. दिवाळी धमाका चषकामध्ये डोंगर नावे येथे काही सामने मी पाहिले जिथे आश्चर्यकारकरित्या चेस केलं होतं विक्रांत स्पोर्ट्स बराडपाडाच्या खेळाडूने. विक्रांत प्रतिष्ठान, VK प्रतिष्ठान बराडपाडा. शेवटचा सामना सुद्धा फायनल जिंकण्यासाठी भालुकच्या विरोधात जवळजवळ 76 धावा बनवायच्या होत्या निर्धारित 4 षटकांमध्ये आणि त्या सुद्धा चेस झाल्या होत्या. त्यामुळे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या त्या स्पर्धेमध्ये तो विक्रम नोंदवला गेला होता. असे विक्रम होतात, परंतु मग त्यांना आपण बऱ्याचदा चमत्कारच समजतो, कारण ते नेहमी होत नाही आणि चमत्कार असेही नेहमी घडत नाहीत. आणि रोज रोज जर घडले तर त्याला आपण चमत्कारही म्हणू शकत नाही. ही सुद्धा त्याची महत्वाची बाजू आहे. दुसरं षटक रोहनच्या वतीने फेकलं जात आहे. दुपारचं सत्र, ऊन आता थोडं अधिकच या क्रीडा नगरीमध्ये अथवा या मैदानावर येत असलेलं आपण बघत आहोत. सकाळच्या सत्रापासून कमी उन्हामध्ये आतापर्यंत आपण सामने खेळलेलो आहोत. जरूर ह्युमिडिटी लेवल व्हेरी म्हणजे खूप वायटल असते, सिग्निफिकंट असते. ह्युमिडिटी लेवल किती आहे त्यावरून मग तुम्हाला उकाडा किती होईल हे ठरत असतं. पायांमध्ये चेंडू, ग्रेट बॉलिंग, चांगला चेंडू होता. डिग आउट करून खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षकाचे अधिकचे प्रयत्न, एक पूर्ण दुसरीचा इथे कॉल आहे आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण आहेत. कधी कधी एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा ती सक्सेसफुल करण्यासाठी तुमची मेहनत खूप असते, परंतु त्या मोबदल्यामध्ये मिळणारी जी रॉयल्टी आहे किंवा मोबदला आहे तो फार कमी मिळतो. डोंगर फोडून उंदीर काढणे असं त्याला म्हणतात. खूप मेहनत घेतली होती बॅटरने फटका खेळण्यासाठी, परंतु इनमिन एकच धाव त्यातून मिळाली. एकूण धावांचा विचार केला तर 2 धावा मिळाल्या. धावपलकाचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेले 16 अर्थात 16. पावलांचा वापर केला, पुढे आले, चार्ज केलं होतं, फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाची अत्यंत चांगली कामगिरी. त्यांनी यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. स्क्वेअर लेग पंचांची संमती मिळाली आणि त्याचमुळे हा दुसरा मोठा हादरा मिळतोय. मोठं टार्गेट चेस डाऊन करायचंय 70 धावांचं. आतापर्यंत दुसरा गडी गमावला मिलेने. फलंदाज विकास बाद. नवीन फलंदाज तेजस. पुढचा पाय पुढे सरकवला होता, डावा पाय पुढे घेतला होता. चेंडूच्या पिच पर्यंत त्याला पोहोचायचं होतं. बरदा वेगाने चेंडू त्याच्या समोर आला. लेनचा चांगला वापर करत असताना गोलंदाज रोहनला आपण पाहिलेल्या बदल आली, त्याचा थोडा अभाव जाणवला. त्याचबरोबर चेंडूवर मुवमेंट होती, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. समोर समोर खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. थोडी चूक करतायत. याच दरम्यान ही एक धाव पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. शेवटचा चेंडू फेकतायत गोलंदाज रोहन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा आतापर्यंत वापर करता न आल्यामुळे चांगले मोठे फटके खेळता आलेले नाहीत फलंदाजाला. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षात येईल आणि आता इथून पुढे मला असं वाटतं की खेळाडू कक्षातील इतर फलंदाजांनाही संधी देण्याचा विचार संघ कर्णधार करतील. ज्या पद्धतीने इथेही सॅक्रिफाईस केले इथे या बॅटरने स्वतःच्या विकेटला. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी संतोषजी भोपी यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. षटक संपली. 2 धावपलकर धाबा आहेत. 18. 3 गडी गमावलेले आहेत.
What a great start given by batter in previous inning. All the batters played a great role. Umesh started with 2 boundaries, and what a great aggression shown by Pratik. Consecutive 3 sixers in a row. And because of that destruction, score went to 16 9 runs. And this is the highest team total put up by any team in this tournament. Bowler Sahi has commenced this over, consecutive second wide by him. He has good height. Heighted bowler can turn things around him. And what a great ball. Right into the block hole. Furniture destroyed by him. And this is fifth wicket. Batting team Mile are in a great trouble. Batter Deep departs. सगळ्या खेळाडूंना आता संधी मिळू शकते फलंदाजीची आणि त्यांच्यासाठी हा स्टेज अत्यंत महत्त्वाचा आहे, मोठा आहे. यावेळेस फटका चांगला आहे, मिड ऑनच्या डोक्यावरून प्लेस केलेला आहे. पाहायचं एकतर पूर्ण दुसरीसाठी निघतील का पाहायचं. एक क्षेत्ररक्षक थोडे गलथानपणा दाखवत आहेत आणि हीच परवानगी होती या दोन फलंदाजांना. जिकडे एक धाव पूर्ण करणं शक्य होतं तिथे त्या एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये करण्याचं. 2 धावा मिळाल्या, एकेरी दुहेरी धावा असून नसल्यासारख्या आहेत. त्यांचा फार मोठा परिणाम या रंचेसमध्ये आपल्याला जाणवणार नाही, पाहायला मिळणार नाही. फटका मोठा आहे, खेळण्याचा प्रयत्न तर केलेला आहे. हा इंटेंट तुम्हाला शो करावा लागेल. रिझल्ट व्हॉट एव्हर इट मे बी, रिझल्ट काहीही असो, तुम्ही बाद होता अथवा होणार नाहीत, हा रिझल्ट त्याचा विचार न करता आता फटकेबाजीसाठी जावं लागेल. कारण तुमच्या समोर तशी सिच्युएशन आहे, त्या पद्धतीची परिस्थिती आहे. ते काम, ते इंटेंट दाखवण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. जेल झाला डीप मध्ये, चांगला जेल. आणि या स्पर्धेतील सगळ्यात मोठा विजय म्हणजे धावांच्या फरकाचा जर आपण विचार केला तर तो नोंदवण्याकडे पुढे अग्रेसर झालेली आहे सार्वी 11 खोपिवली ही टीम. समोर समोर आणखी एकदा समोर लेग स्लिप मध्ये पकडला गेलेला आहे यावेळेस फलंदाजाला. स्मृती मानधना स्टँडच्या मागे जी स्विफ्ट गाडी उभी आहे, जिचे डोर जे ओपन आहेत, विनंती असेल गाडी मालकाला आपण ते डोर क्लोज करा, लावून घ्या. त्यांचं मिरर रिफ्लेक्शन त्रासदायक ठरतंय. यस, धन्यवाद. म्हणजे एकूण एकच आहे की क्रीडांगणाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचं खूप लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींवर. आपण सूचना केली काय आणि लगेचच त्या गाडीमध्ये असणाऱ्या गाडी मालकाने त्याच्या सहकार्याने ते डोअर्स क्लोज केले. थँक्स अ लॉट. एकेरी दुहेरी धावा, थोडं मोनोटोनस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. त्रयस्थ प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झाले की त्यांना चौकार षटकारच हवे असतात, परंतु आता पहिल्या इनिंग मध्ये तर ते तुम्हाला पाहायला मिळाले होते. ह्या इनिंग मध्ये थोडा तुटवडा आहे. ऑन साइडला इम्प्रोवाइज क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाईन लेगला त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मैदानी पंच आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करताना आपण बघत आहोत. नेरळ परिसरातील मोठं नाव आहे मंदार राणे सरांचं. एक क्रिकेट पंच म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत, सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे, हायली एज्युकेटेड पर्सनॅलिटी आहे. इंजिनियर म्हणून प्रायव्हेट जॉब सुद्धा ते करतायत, परंतु क्रिकेटवर प्रेम आहे, नितांत प्रेम आहे. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत ते क्रिकेटचे. ओपनर म्हणून चांगली फलंदाजी आपल्या संघाच्या वतीने करतात. चेंडू खूप उंच निघून गेलेला आहे. क्षेत्ररक्षक दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला सूचित करतो की तुला हा झेल टिपायचा आहे, परंतु चेंडू त्याच्याचकडे निघून गेला. एकदा विकेट मिळते. क्रिकेटमध्ये असे विरोधाभास अनेकदा होत असतात.
चेंडू हवेमध्ये असताना 2-3 क्षेत्ररक्षक जर चेंडू खाली येत असतील तर त्यांना प्रॉपर कॉलिंग देणं गरजेचं असतं. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका आहे. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे त्याच्या वतीने होते चूक. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर तुम्ही जर चूक केली तर त्याच चेंडूवरती निदान तुम्हाला ते दुरुस्त करता येत नाही, वाट पाहावी लागते. हा चौकार आहे परंतु नुकसान सोसावं लागणार नाही. एकूण एकच आहे की क्रिकेट हा परिस्थितीजन्य खेळ आहे, त्याचबरोबर क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. आकडे ज्या संघाच्या बाजूने असतात तो संघ क्रिकेटमध्ये अग्रेसर बनतो, तो संघ क्रिकेटमध्ये त्या सामन्यामध्ये विजय नोंदवण्यासाठी पुढे अग्रेसर झालेला असतो. 3 चेंडू दूर आहेत विजयापासून सार्वी 11 कोपिवलीच्या. ऑनसाइडला फटका खेळत आहेत, चांगला फटका खेळला या बॅटरने. मार्जिन ऑफ कॉन्टॅक्ट या पद्धतीच्या फटक्यांमध्ये कमी झालेलं असतं. बॅटचा चेहरा तुम्ही बंद करता आणि त्याचमुळे जर चांगलं परफेक्शन तुम्हाला देता आलं नाही फटक्यामध्ये तर फटके चांगले. 2 चेंडू शेष आहे. धावफलक आपण पाहिलं तर ते 28 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. 2 चेंडूंमध्ये 38 धावा. फलंदाजी मिल्ले संघाची होते. इथून 2 षटकार मिल्लेपर्यंत जरी तोटवले तरी पण त्या 38 धावा मिळणार नाहीत. हा चेंडू चांगला आहे. 32 आहेत, येस हरकत नाही. परंतु आता 28 काय आणि 32 काय, एकूण एकच आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे मिल्ले या टीमला. व्हॅलिड बॉल. याचबरोबर हा सामना इथे संपला. सामना समाप्तीची घोषणा मैदानी पंचांच्या वतीने झालेली आहे. सामना 1 हाती जिंकलेला आहे. मोठा विजय इथे नोंदवलेला आहे तो म्हणजे सार्वी 11 कोपिवलीने. या स्पर्धेतील सांघिक धावसंख्येचा उच्चांक त्यांनी प्रस्थापित केला होता. 69 धावा जोडल्या होत्या. प्रतीकने 12 मध्ये 27, उमेशने 8 मध्ये 21, रोहनने 7 मध्ये 13. त्यामुळे सरमिसळ करत असताना 69 धावा धावपलकर जोडल्या. 70 धावा प्रत्युत्तर